नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण गुंतवणूकदारांचे खास प्रश्न घेणार आहोत. खास करून गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडतात, ते व्याजदर घडतात आणि त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नेमकी कशी पावलं टाकायची आहेत, त्यांच्यासमोर काय काय ऑप्शन्स आहेत, या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आहेत. नाईक सर, तुमचं स्वागत. आणि आम्ही तुमचे प्रश्न देखील या एपिसोडमध्ये किंबहुना घेणार आहोत. 66160216 आपला नंबर आहे. 66160 मात्र तुम्ही एक करायचंय, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आणि सलग प्रश्न विचारायचे. आपण फोन कॉल्स तर घेऊयाच, मात्र त्याच्या आधी जसं आपण म्हटलं की गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला व्याजदर घटताना पाहायला मिळतात सातत्याने, तर आत्ताचा सिनेरिओ म्हणजे आता कॅलेंडर इयर संपत आलंय, तुम्ही कसं बघता याच्याकडे आणि काय तुमचं मार्गदर्शन आहे? अश्विन, आपण जर ऑल्दो व्याजदर घटत आलेत, पण सर्वप्रथम म्हणजे आफ्टर अ लॉंग टाइम आपण बऱ्याच काळानंतर पॉझिटिव्ह रिअल इंटरेस्ट रेट मध्ये जाऊ. म्हणजे आता पॉझिटिव्ह रिअल इंटरेस्ट म्हणजे काय आहे, तर तुम्हाला मिळणारा व्याजदर आणि वजा महागाई ह्यामध्ये जर तुम्हाला जर तफावत असेल, म्हणजे महागाईपेक्षा जर तुम्ही जास्त अर्न करत असाल, तर नेहमी त्याला आपण म्हणू शकतो रिअल इंटरेस्ट रेट पॉझिटिव्ह आहे. गेली 5-7 वर्ष सातत्याने महागाईचा दर जास्त होता आणि त्यामुळेच एफडीचे दर देखील जास्त होते. बरोबर. तर इफेक्टिव्हली गुंतवणूकदार ऍक्च्युअली निगेटिव्ह रिटर्न, रिअल रेट ऑफ इंटरेस्ट निगेटिव्ह होता. सो आता आपण म्हणतोय की व्याजदर खालती आलेत, कमी मिळत आहेत मला, पण रिअल इंटरेस्ट रेट मात्र सध्या पॉझिटिव्ह आहे बऱ्याचशा कालावधीनंतर. आणि ते आपल्याला दिसलंय की गेल्या 5-7 वर्ष 10 वर्षात गुंतवणूकदारांचा कल फिक्स्ड डिपॉझिट आणि बाकी फायनान्शियल प्रोडक्ट्स कडनं वळून निघून गोल्ड आणि रिअल इस्टेट कडे गेला, कारण तिकडे रिटर्न्स बनत नव्हते. बरोबर. सो आय थिंक ऑल्दो व्याजदर कमी दिसतील, पण रिअल रेट तुमची महागाई देखील कमी आहे. तर या दोन्ही गोष्टी जोडून जर तुम्ही बघितलं तर आता सध्या आपण पॉझिटिव्ह रेट ऑफ रिटर्न्स मध्ये आहोत. बरं, आपल्याला फोन यायला देखील सुरुवात झाली. आपण घेऊया फोन. पहिला फोन आपल्याला आलेला आहे, बीडहून बोलतायत बजरंग पाटील. आपण बोलूया त्यांच्याशी. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो. हा, मी बीडवरून नाही, सोलापूरहून आहे. हा, नमस्कार, बोला बोला. हा, मी सोलापूरहून आहे. माझा प्रश्न असा आहे की मी केंद्रीय कर्मचारी आहे. हा, तर मला दरमहा 30,000 पर्यंत पेमेंट मिळतोय. ओके. तर मी दरमहा 15,000 रुपये पर्यंत मी सेव्हिंग करू किती पर्यंत? 15,000 पर्यंत सेव्हिंग करू शकता. ठीक आहे, ठीक आहे. हा, तर मला म्युच्युअल फंड मध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर काय करावं आणि कोणत्या म्युच्युअल फंडाबरोबर जावं आणि त्यामध्ये मला इन्कम टॅक्स बेनिफिट व्हायला पाहिजे. ठीक आहे. 30,000 रुपये त्यांचं इन्कम आहे, 15,000 पर्यंत ते सेव्ह करू शकतात. म्युच्युअल फंड मध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे. काय ऑप्शन्स आहेत त्यांचे? त्यांनी जसं सांगितलं की 15,000 पर्यंत ते सेव्ह करू शकतात, तर मी सजेस्ट करीन 5,000 रुपयाच्या आसपास तुम्ही लिक्विड फंड किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये दर महिन्याला गुंतवणूक करा. उरलेले ते 10,000 आहेत ते तुम्ही दर महिन्याला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये SIP करू शकता. त्यात 5,000चं SIP निवडा. म्हणजे टोटल तुमचे आता कसं होत आहे, 5,000 फिक्स्ड डिपॉझिटमध्ये रिकरिंग डिपॉझिटमध्ये जात आहेत किंवा लिक्विड फंडमध्ये म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि 5,000 तुम्ही एखादा लार्ज कॅप म्हणजे जो म्युच्युअल फंड ब्लू चिप कंपनीजमध्ये गुंतवणूक करतो त्यामध्ये निवडा. आणि 5,000 तुम्ही मीडियम आणि स्मॉल कॅप म्हणजे जो छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो अशा म्युच्युअल फंडचा ऑप्शन निवडा. मात्र लक्षात घ्या की आता आपण 5,000चं रिकरिंग डिपॉझिट सुरू जेव्हा तुम्ही करता आहात, ते पैसे जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणीला किंवा कधी मध्ये लवकरात म्हणजे 2 वर्षाच्या आत जे पैसे लागतील तेव्हा तुम्हाला रिकरिंग डिपॉझिटचे पैसे आहेत त्याला हात लावायचे आहे. उरलेले 5,000-5,000चे जे 2 SIP आहेत त्याला मात्र तुम्ही पुढचे 3-4 वर्ष किंवा 5 वर्षाहून अधिक कालावधी देणं अत्यंत आवश्यक आहे. आणखी एक फोन आला, आपण तो घेऊया. बीडहून अशोक बोलतायत. नमस्कार अशोकजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर, बोला. माझा प्रश्न असा आहे सर, मी एक शेतकरी माणूस आहे. दरवर्षी उत्पन्न होतं माझं दरवर्षी. बरं. 10-20 हजार रुपयाचं उत्पन्न होतं. तर मुली माझ्या छोट्या आहेत, तर त्या 20,000चे पैसे जास्त करण्यासाठी काय करायला पाहिजे? तुम्ही मुलींच्या बद्दल प्रश्न विचारले आणि त्या लहान आहेत, तर आपण असं अज्युम करूया की 5 वर्षाच्या आत मुलींचं वय असेल तर बऱ्याचशा एक सर्वप्रथम तर तुम्हाला आयुर्विमा काढणं अत्यंत आवश्यक आहे तुमचा. आणि तो टर्म कव्हर तुम्ही काढू शकता. टर्म कव्हरला तुम्हाला वर्षाला तुम्ही म्हणजे 5,000 रुपयामध्ये देखील तुम्हाला चांगला हे मिळू शकतो, विमा मिळू शकतो. राहिली गोष्ट तुम्हाला हे घेऊ शकता तुम्ही
जे तुमच्या मुलीसाठी भवितव्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर त्यासाठी तुम्ही कुठलाही बॅलन्स फंड निवडू शकता किंवा बरेचसे बाजारात मुलांसाठी लहान मुलांच्या शिक्षणासाठी फंड्स उपलब्ध असतात त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. मात्र त्यामध्ये कसं होतं की जोपर्यंत मुलगी 18 वर्षाची होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे ते काढता येणं थोडंसं मुश्किल असतं, म्हणजे पॉसिबल असतं काढणं, पण सहजासहजी काढता येत नाही. आणि तो उद्देश देखील ठेवू नका. पुढचे 18 वर्षात जर ते पैसे राहिले तर नक्कीच त्यांच्या शिक्षणासाठी तुम्हाला ते कामाला येऊ शकतं. खरं आहे. पुढचा फोन आपण घेऊया. आपल्याला पुण्याहून फोन आलाय. दत्तात्रय काळे बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर, दत्तात्रय काळे बोलतोय. तर माझा प्रश्न असा आहे सर, मी आता नवीनच डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं आहे आणि आता मला तुमच्याकडून मदत पाहिजे होती की मार्केटमध्ये कोणत्या कंपन्यांमध्ये किंवा क्षेत्रामध्ये गुंतवणूक केले तर मला चांगले रिटर्न मिळतील. तुमचं इन्कम किती आहे? तर माझं महिन्याचं इन्कम आहे 50,000, म्हणजे माझी सॅलरीच आहे तेवढी. ओके. आणि कितीपर्यंत तुम्हाला ते साधारण इन्व्हेस्ट करायचं? तर मिनिमम 10,000 to 20,000. ठीक आहे, ठीक आहे. दत्तात्रयजी असं आहे बघा, मी गेली साधारणतः 16 ते 18 वर्ष या क्षेत्रात काम करत आहे आणि म्हणजे बऱ्याचदा मी ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तींना देखील भेटतो, ट्रेडिंग करणाऱ्या तज्ज्ञांना देखील भेटतो. तर माझ्या ओव्हरऑल कारकिर्दीत मी असे एकही व्यक्ती भेटलो नाही आहे की ज्यांनी ट्रेडिंगमधनं भरपूर पैसे कमवले आहेत. एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा स्टोरीज आपल्याला ऐकायला येतात मोठमोठ्या गुंतवणूकदारांच्या की ट्रेडिंग ते करतायत, पण ते ट्रेडिंग बरोबरच त्यांचा एक इन्व्हेस्टमेंटचा देखील मोठा पोर्टफोलिओ असतो जो लॉंग टर्म असतो. शेअर बाजारात जेव्हा तुम्ही गुंतवणूक करत असता तेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे भागीदार होत असता. ट्रेडिंगसाठी एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य लागतं, म्हणजे तुम्ही सकाळी घेतलं संध्याकाळी विकलं किंवा महिन्याभराचा कालावधीमध्ये एखाद्या कंपनी न्यूज बेसिसवरती घेऊन विकली तर ते थोडंसं काय म्हणतात ना धोकादायक ठरू शकतं. तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओ तुमचा एक्सपिरियन्स खराब होऊ शकतो आणि मग याच्यातनंच गुंतवणूकदार मग शेअर बाजाराकडनं दुरावले जातात. खरी वेल्थ जी आहे ती शेअर बाजारामध्ये लॉंग टर्ममध्ये बनते. एखाद्या तुम्ही चांगल्या बिझनेसमध्ये गुंतवणूक केली तर ती नेहमीच तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम उपयोगी ठरू शकते. आणि तुम्ही बऱ्याचशा कंपन्यांच्या स्टोरीज ऐकल्या असतील, विप्रो असेल, कोटक बँक असेल किंवा कशा प्रकारे लोकांनी पैसे मल्टिप्लाय केलेले आहेत, अशा भरपूर स्टोरीज तुम्हाला मिळतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जे सुरुवात करतात त्यांना माझं एक कळकळीची विनंती असते की एक, ट्रेडिंग करू नका. दुसरं, अशा कंपन्यांचे शेअर विकत घ्या ज्या कंपन्यांच्या वस्तू किंवा काही गोष्टी तुम्ही डे टू डे वापरता, म्हणजे ते तुम्हाला फील करू शकतात, तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स असतो की ही कंपनी चांगली आहे का वाईट आहे, म्हणून तुम्ही त्याचे ग्राहक असता त्यामुळे तुम्हाला माहीत असतं की कंपनी चांगली आहे का वाईट आहे. तर ह्या 2 बेसिक तुम्ही रूल जर फॉलो केले तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम नक्कीच तुमची वेल्थ चांगली क्रिएट होऊ शकते. चांगल्या कंपनीज जर 15 ते 18% प्रॉफिट कमवत असतील, 15 ते 18% ग्रो होत असतील तर ते तेवढे पैसे तुमचे शेअर बाजारातल्या प्राईसमध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम लॉंग टर्ममध्ये ट्रान्सलेट होताना दिसतात. तिसरं महत्त्वाचं म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करताना जेवढं नॉलेजची गरज आहे तेवढंच पेशन्सची देखील गरज आहे. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, ट्रेडिंग टाळा, ज्या कंपन्यांच्या संपर्कात तुम्ही असता, ज्या कंपन्या तुम्ही फील करू शकता त्यांच्यात गुंतवा, आणि तिसरं म्हणजे नॉलेज इम्पॉर्टंट आहे पण पेशन्स देखील त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. म्हणजे आपल्या ब्रेकची वेळ झाली, पण 2 फोन आपल्याला आलेले आहेत आणि एक फोन त्यातला दिल्लीहून आलाय, तो आपण घेऊया. अस्मिता बोलतायत दिल्लीहून. नमस्कार अस्मिता, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा क्वेश्चन असा आहे की आम्ही दिल्लीहून पुण्याला शिफ्ट होणार आहोत. दिल्लीची आम्ही प्रॉपर्टी विकून पुण्याला प्रॉपर्टी घेणं योग्य आहे का शेअर मार्केटमध्ये इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करणं योग्य आहे? ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण ब्रेक नंतर घेऊया. आणखी एक प्रश्न आपण घेऊया. अंधेरीहून राजेंद्र देशमुख बोलतायत. राजेंद्रजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा बोला सर. नमस्कार. मला असं वाटतं की सर घरामध्ये गुंतवणूक योग्य आहे का, त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं होईल सर. आणि स्वतःच्या आपल्या माझ्याकडच्या पैशाबरोबर काही हाऊसिंग लोन त्याच्याबरोबर घेतलं तर ते कसं राहील तर थोडंसं माहिती आहे. ठीक आहे, तुमचं इन्कम, वय आणि तुम्हाला साधारण किती पैसे गुंतवायचे याच्या संदर्भात आम्हाला माहिती द्या. माझं इन्कम 1 लाख रुपये महिन्याला. हा. आणि मला जे आता मी घेतलेले आहेत 2-3 घरं घेऊन ठेवलेले आहेत पुण्यामध्ये. हा. तर आणखी त्यामध्ये गुंतवणूक करणं किती गुंतवायचं, तुम्हाला किती रक्कम गुंतवण्याची इच्छा आहे? तर 7 लाख रुपये 7 लाख रुपयापर्यंत. ठीक आहे. आणि वय किती आहे तुमचं?
माझं 47 मला तुमचा प्रश्न जरा परत एकदा रिपीट कराल. आय एम सॉरी सर. घरामध्ये गुंतवणूक केलेली योग्य राहील का? ओके, रिअल इस्टेटमध्ये त्यांना हे कर. ठीक आहे, आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत. एक छोटासा ब्रेक इकडे घेणार आहोत, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा ABP. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गुंतवणूक विषयक प्रश्न आज आपण घेतोय, खास करून घटत्या व्याजदराच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय करायचं गुंतवणूकदारांनी या सगळ्या संदर्भात आपण बोलतोय. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. ब्रेकपूर्वी 2 जे प्रश्न आलेले होते त्याच्याबद्दल आपण उत्तर देऊया. एक तर त्यांना पुण्यात शिफ्ट व्हायचंय, रिअल इस्टेट म्हणजे गुंतवायचं का, आणि दुसरा प्रश्न देखील त्याच्याशीच निगडीत होता. जो पहिला प्रश्न मॅडम तुमचा होता की दिल्लीवरनं तुम्ही पुण्याला शिफ्ट होत आहात, तर शिफ्ट होताना पुण्यामध्ये घरात गुंतवणूक करणं योग्य आहे की नाही. आता बघा, ह्याला 2 अँगल आहेत. जर तुम्ही पुण्यात शिफ्ट होत आहात आणि तुम्हाला राहतं घर म्हणून विकत घ्यायचं असेल तर आय डोंट थिंक त्यामध्ये जास्त ऑप्शन्स आहेत आपल्याला. तुम्ही घर घेणं योग्य राहील, कारण तुम्ही समजा दिल्लीचं राहतं घर विकून परत दुसरं घर विकत घ्यायचं म्हटलं राहण्यासाठी, तर ते योग्यच आहे आणि घेतलं पाहिजे. मग त्यासाठी मार्केट चांगली आहेत वाईट आहेत चा फारसा फरक पडत नाही. तुम्हाला आवडतं घर जर घर आवडलं ओव्हरऑल, आणि मी त्याला नेहमी 80% अप्रोच म्हणतो की तुम्हाला घर ओव्हरऑल लोकेशन आवडलं, सोसायटी आवडली किंवा प्लॉट आवडला आणि प्राईस थोडीफार इथे तिथे होत असेल तर तेवढं, म्हणजे ह्या 3-4 गोष्टींपैकी एखादं गोष्ट मॅच होत नसेल पण 3-4 गोष्टी पॅरामीटर्स मॅच होतात तर घर घेतलं पाहिजे. हा सर्वात प्रथम मुद्दा. राहिली गोष्ट, जर तुम्हाला गुंतवणूक म्हणून करायची, तुम्ही म्हणता की 4-5 वर्षासाठी मी जाणार आहे तर मी घर विकत घेऊ का मी ते रेंटवरती घेऊ. जेवढा माझा पुण्याबद्दलचा अंदाज आणि अभ्यास आहे त्यामध्ये मी बघितलं आहे की पुण्यामध्ये रेंटल्स फार स्वस्त आहेत. म्हणजे रेंटमध्ये 10-15 हजारच्या रेंटमध्ये तुम्हाला चांगलं घर देखील मिळू शकतं. तर तुम्ही 4-5 वर्षासाठी जात असाल नक्कीच रेंट करा. राहतं घर असेल तर नक्की विकत घ्या. राहिली तिसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूक म्हणून करा का. तर आता हा मला वाटतं जो दुसरा प्रश्न देखील आपल्याला आला होता दुसऱ्या प्रेक्षकांचा, त्यांचा प्रश्नाला आपण जर हे जोडून घेतलं तर गुंतवणूक म्हणून एक बघा, गेली 8-10 वर्ष आणि आपण मगाशी देखील म्हटलं की व्याजदर कमी होते, मार्केट चालत नव्हते, तर ह्यामुळे रिअल इस्टेट आणि सोनं ह्यामध्ये सातत्याने गुंतवणूक होत राहिली आणि त्या गुंतवणुकीमुळेच प्राइसेस वाढत गेल्या. सो त्या प्राइसेस वाढत गेल्यामुळे आता आपल्याला वाटतं की रिअल इस्टेटने सगळ्यात चांगले रिटर्न्स दिलेत. रिअल इस्टेटचं सायकल नेहमी लॉंग असतं, म्हणजे 8-10 वर्ष सातत्याने 2004 पासून 2015 पर्यंत रिअल इस्टेटचा ग्राफ एका दिशेने वाढत होता. मला असं वाटतं, आणि हा वाढता ग्राफ बघून बऱ्याचशा जणांनी गुंतवणूक केली घरांमध्ये. जसं त्या प्रेक्षकांनी सांगितलं की 2-2, 3-3 घरं घेतली. एक परत लक्षात घ्या की ही परिस्थिती सगळ्यांकडे आहे. आज सगळ्यांकडेच 2-2, 3-3 घरं आहेत. त्यामुळे एक काळ असा येऊ शकतो की बायर्स समोर राहणार नाही, तेवढी डिमांड राहणार नाही, कपॅसिटी वाढलेली आहे, प्रोजेक्ट्स वाढलेले आहेत. तर मला असं नाही वाटत पुढच्या येत्या काही काळामध्ये रिअल इस्टेटचे रिटर्न्स फार चांगले येतील. गेल्या 10 वर्षातले रिटर्न्स अपेक्षित करून गुंतवणूक करणं फार नुकसानीचं ठरू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला गरज नसेल राहत्या घराची, गुंतवणूक म्हणून जर करायची असेल तर मला वाटतं सध्या रिअल इस्टेटला टाळून तुम्ही दुसरीकडे वळलं पाहिजे. ऑफकोर्स यामध्ये एक डिस्क्लेमर असं आहे की प्रत्येक लोकेशन वाईज, प्रत्येक सिटी वाईज रिअल इस्टेटचं गणित बदलत असतं. तर तुमचा अत्यंत सूक्ष्म असा अभ्यास असेल आणि तुम्ही खूप कॉन्फिडंट असाल की काही स्पेशल सिच्युएशनमुळे ह्याची प्राइसेस चेंज होऊ शकतात तर तुम्ही घेऊ शकता. बट अदरवाईज माझा ओव्हरऑल व्ह्यू नक्कीच निगेटिव्ह आहे रिअल इस्टेट. आणखी एक फोन पुण्यामधूनच आपल्याला आलेला आहे. सतीश पवार बोलतात पुण्याहून. नमस्कार सतीशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मी ICICI पोटेन्शियलचं एक पॉलिसी घेतलेली. बर. दरमहा मी 50. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला, सलग बोला, तुमचा आवाज येतोय. मी एक ICICI पोटेन्शियलची पॉलिसी घेतलेली आहे 50,000ची. गेले दर मार्चच्या अगोदर, म्हणजे वर्ष संपायच्या अगोदर मी ते भरतोय. तर कंटिन्यू. हॅलो. हा, तुम्ही बोला, तुमचा आवाज आम्हाला ऐकू येतोय. जवळ 3रं वर्ष माझं चालू आहे, मी भरतोय. तर किती वर्ष हे भरून म्हणजे भरण्यासाठी योग्य आहे आणि किती वर्ष ठेवावे लागेल? हे किती वर्ष भरत आला तुम्ही? सॉरी, मी आता 3रं वर्ष चालू आहे माझं. ओके. बघा, कुठची पॉलिसी तुम्ही घेता, इन्शुरन्स स्कीम ही अशा प्रकारे डिझाईन केलेली असते की तुम्ही 8-10 वर्ष तरी त्याचा प्रीमियम भराल आणि एक 10 ते 15 वर्षानंतर तुम्हाला त्याचे रिटर्न्स येतील.
तर मला ही पॉलिसी कुठची आहे माहीत नाही, त्यामध्ये सर्व्हिस चार्जेस किती गेलेत हे आपल्याला बघावं लागेल आणि एक्झिट ऑप्शन्स काय आहेत ते. पण मला असं वाटतं की तुम्ही एखाद्या थॉट प्रोसेसनी ती पॉलिसी सुरुवात केली असेल, 3 वर्ष जर तुम्ही पैसे भरले असतील तर नक्कीच तुम्ही थांबलं पाहिजे. जनरली मी बघितलं की 5 वर्षानंतर एक्झिट ऑप्शन मिळतो ह्या पॉलिसीजमध्ये, तर ॲटलिस्ट 3 वर्ष किंवा 5 वर्षाचा प्रीमियम भरा आणि मग 5 वर्षानंतर आपण परत एकदा तुम्ही तुमच्या पॉलिसीकडे बघू शकता की त्याला काय केलं पाहिजे. माझं असं नेहमी सांगणं असं आणि बऱ्याचदा असं आपल्याला होतं की एखादी गुंतवणूक आपण करतो आणि 2-3 वर्षानंतर 4 वर्षानंतर त्याचा पश्चाताप व्हायला लागतो, कारण बाकीच्या प्रोडक्ट्स बाकीचे गुंतवणूक चांगले रिटर्न देताना दिसतात. तर माझं असं त्यावेळेला सांगणं नेहमी असतं की एखाद्या वेळेला तुम्ही एखादं डिसिजन घेतलं होतं तर ते त्यावेळेचं योग्य डिसिजन होतं, तर ते कदाचित आज देखील योग्यच डिसिजन आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही डिसिजन घेता ते एखाद्या टाईम फ्रेमसाठी, एखाद्या उद्दिष्ट काही गोष्टी मनात धरून ठेवलेले असतात, त्यासाठी केलेलं असतं. तर त्या गोष्टी काही चेंज होत नाहीत 2-3 वर्षात किंवा 4 वर्षात, अनलेस खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती मार्केट्स चेंज झाले तर, आणि ते सध्या झालेले दिसत नाही आहेत. त्यामुळे जे डिसिजन तुम्ही तेव्हा घेतलेलं ते आता देखील चालू ठेवा असं मला वाटतं. निश्चित. तेव्हा अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं म्हणजे नाईक सरांनी इकडे स्पर्श केलेले आहेत घटत्या व्याजदराच्या बॅकग्राऊंडला, आणि अनेक खरं म्हणजे प्रश्न देखील खूप आपल्याला चांगले विचारले. सगळ्या प्रेक्षकांचे आपण आभार मानूया. आणि नाईक सर खूप खूप आभार, तुम्ही देखील खूप महत्त्वाचं विश्लेषण केलेलं आहे. तेव्हा पैसा झाला मोठाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह. पाहत राहा ABP माझा.